तर मित्रांनो, परत तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा तुम्ही थंबनेल टायटल बघून तुम्हाला समजत असेल आपण कुठल्या संदर्भामध्ये आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश कदम. तुमचं परत स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जी बेल आयकॉन ती पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळत राहतील. तर मित्रांनो, आज आपण जो टॉपिक घेतला आहे, ऍक्च्युली हा व्हिडिओ आपण खूप आधी शूट केला होता, म्हणजे ज्यावेळी माझे कोर्सेस चालू होते त्यावेळेला. पण त्यावेळेला माझे ट्रॅव्हलिंग, परत इथली जी धावपळ होती, परत त्याच्या ऑर्डर्स, या सगळ्यामध्ये ते पॉसिबल नव्हतं सगळे शूट करणं, म्हणजे बोलतात ना की एडिटिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं. व्हिडिओ ऍक्च्युली मित्रांनो हे खूप नॉलेजेबल आहे, खूप माहितीशीर आहे. कारण की कदाचित तुम्ही या गोष्टी घेत नसाल, पण तुमच्या जवळपास असं कोणतरी तुमचा एक मित्र असेल, तुमचा भाऊ असेल, किंवा तुमचा फॅमिली मेंबर असेल, किंवा तुमचा एक एक बोलतो ना आपण एक वेल विशर असेल, तर ते लोक तुमच्या जवळपास असतील, ते लोक कदाचित ते घेत असतील, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये काही ज्या चुकीच्या गोष्टी त्यांच्यावर होत असतील त्या होणार नाहीत, आणि ते थोडे सावध होतील. आणि बॉडी बिल्डिंगच नाही तर जे मुलं फक्त बॉडी बनवण्यासाठी पण कोणाकडून काही गोष्टी घेतात, आणि त्याच्यामुळे त्यांना जे दुष्परिणाम आहेत ते त्यांना भोगायला लागतात. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर, आता बघायला गेलं बॉडी बिल्डिंगमध्ये खूप सारे असे ड्रग्स यूज पण केले जात आहेत किंवा केमिकल्स यूज केले जात आहेत. तर स्पेसिफाय अशा कुठल्या जे आता जे स्टफ किंवा पीडीज आपण बोलतो ते घेऊ नये, जेणेकरून बॉडी बिल्डिंगचा ॲग्रेशन हा कमी प्रमाणात राहील आणि एक सेफर साईड, एक चांगली बॉडी बिल्डिंग त्यांना करता येईल. कारण की आजकालचे जे बॉडी बिल्डर्सचे जे कोणी थोडंही जरी त्यांना नॉलेज मिळतं, तेच नॉलेज पुढे पास करतात. कारण की त्याच्यापासूनच जसं म्हणजे एक गुरु चांगला भेटणं हा खूप गरजेचा असतो. तसेच आता क्षेत्रामध्ये जिकडे कोणी थोडं कुठून नॉलेज जे घेतलं असतं, तर त्याच्या थ्रू जे नवीन पोरं असतात ते त्याच गोष्टी इम्प्लिमेंट करतात. मग त्याच्यामुळे तुम्ही असं कुठला आपण मेसेज देऊ शकतो त्यांना, की निदान जर तुम्ही असे कुठले नवीन गुरु असतील जे तुम्हाला अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी प्रिस्क्राईब करत असेल, तर ती जेणेकरून घेऊ नका आणि तुमची बॉडी बिल्डिंग आणखी चांगल्या प्रकारे करू शकता. मी पहिल्यापासून एकाच ड्रगबद्दल कंटिन्युअसली बोलत असतो की ट्रेनबोलॉन. ही जी गोष्ट आहे, जे प्राण्यांसाठी बनवलं गेलं होतं, जे स्लॉटर हाऊसला म्हणजे कत्तलखान्यात जाण्यापूर्वी कमी अन्न देऊन सुद्धा त्यांचा मसल मास वाढावा, जेणेकरून लोकांना बेनिफिट व्हावा त्यांचा मसल मास जास्त असल्यामुळे, जे खाटीक असतील त्यांना. तर त्यासाठी हे बेसिकली बनवलं गेलं होतं, पण हे बॉडी बिल्डर्स यूज करतात कारण कॅलरी डेफिसिएटवर असताना चांगला मसल मास वाढावा. हां, पण ह्याची न्यूरोटॉक्सिसिटी एवढी आहे की ही तुमची सेक्शुअलिटी सुद्धा बदलू शकते. म्हणजे इफ यू आर स्ट्रेट, मी लोकांना होमोसेक्शुअल होताना बघितलेलं आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करताना बघितलेलं आहे, इन्फिडिलिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या मोस्टली ह्याला ट्रेनबोलॉन ॲसिडिटी जबाबदार आहे. ट्रेन इन्सोमनिया म्हणून एक जी गोष्ट आहे की हे ट्रेन घेतल्यामुळे तुम्हाला झोप येत नाही, रात्री लेट झोप लागते 2, 3, 4 वाजता, त्यामुळे मग नेक्स्ट डे रिकव्हरी होत नाही. मग परत असे बरेचसे ट्रेन रिलेटेड साईड इफेक्ट्स आहेत. तर ट्रेन शक्यतो अवॉइड करा, आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जर का तुम्ही जाऊन घेणार असाल तर एक लिमिटेड प्रमाणात घ्या. 150 mgच्या वर नको. पण आपल्या इथे डोसेसच चालू होतात 300 mg पासून 500 पर्यंत जाणारे लोक सुद्धा आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त ट्रेनबरोबर जे तुम्हाला काम डाऊन करतील अशा गोष्टी, जसं अश्वगंधाचा प्युरेस्ट फॉर्म आहे KSM 66 अश्वगंधा, कॅमलन टी, अशा ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शांत करतात, अशा गोष्टींचं कॉम्बिनेशन ह्याच्याबरोबर ठेवा, जेणेकरून तुम्ही ॲग्रेसिव्ह होणार नाही. बरोबर. आणखी एक रिसेंटली आता शेवटचा एक छोटासा म्हणजे विषय सरांना मला विचारायचा होता. कारण की मी रिसेंटली आता आम्ही बॉडी बिल्डिंगच्या स्टेजच्या मागे आम्ही जाऊन कधी बघितलेल्या आहेत अशा गोष्टी. तर खूप सारी मुलं वॉटर लॉस करण्यासाठी किंवा क्रॅम्प नको येऊ दे म्हणून स्टेजवर चढताना टर्मिन जास्त प्रमाणामध्ये यूज करतात. त्यांना असं वाटतं की एम्प घेतल्याने किंवा टर्मिन घेतल्याने त्यांना वाटतं की वरती जाऊन आम्ही पोजेस चांगलं करू, वॉटर लॉस आमचं चांगलं होईल आणि फटिकनेस आम्हाला येणार. तर हे कितपत म्हणजे योग्य आहे असं करून घेणं? या टर्मिनवर मी फार एकदम डिटेल व्हिडिओ बनवला आहे माझ्या इन्स्टा प्रोफाईलला, तो तर तुम्ही बघाच. पण टर्मिन हे नार्कोटिक्समध्ये येतं, हे बॅन्ड सबस्टन्स आहे. ह्याच्यावर तुम्हाला तुमच्याजवळ पकडलं जरी गेलं तरी सुद्धा तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आणि टर्मिनचा स्टेजवर जाण्याशी असा काही संबंध नाही. टर्मिन हा तुम्हाला एक टेम्पररी, एक आपण ज्याला म्हणतो एक
ॲग्रेशन देतं, Yes. जो त्याच्या व्यतिरिक्त बॉडी चांगली दिसेल स्टेजवर. डायोरेटिक्सची रिलेटेड टर्बिनचा काही म्हणजे बेनिफिशियल इफेक्ट नाही आहे. सो ही फक्त एक तुमचं डोपामाइन जे डिक्लाइन होतं, टर्बिनची सवय ज्या मुलांना असते, मग त्यांना कोणत्याही चांगल्या कामासाठी जाताना एक हॅपी फिलिंग राहावी, एक कॉन्फिडन्स राहावा म्हणून ती टर्बिन घ्यावी लागतं त्यांना स्टेजवर जाऊन मी चांगला दिसेल म्हणून नाही, तर त्यांना ते ॲडिक्टेड आहेत आणि त्यांना बघून मग बाकीचे घ्यायला सुरुवात करतात. बाकीच्यांना असं वाटतं की त्याचा इफेक्ट चांगला येईल म्हणून ते घेत आहेत, वेरएज ते घेत असतात त्याच्या ॲडिक्शनमुळे. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं ओव्हरऑल आपल्याला आपण जे हा जो व्हिडिओ शूट केला आहे, हे प्रॉपर एक स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांनी ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतः एक चांगली कामगिरी केली आहे, त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे. त्याचबरोबर जे एक्सपिरियन्स ते आपल्याला शेअर करतायत. आता एखाद्याला ऍडिक्शन झालंय, त्याला काहीच करता येत नाही. कदाचित कधी कधी असंही होतं त्या बॉडी बिल्डरला कळून चुकतं की आता मी माझ्या लिमिटच्या थोड्या बाहेर गेलो आहे, पण तिथे जाऊन त्याला थांबणं पॉसिबल किंवा शक्य होत नाही. मग त्यावेळेला कुठेतरी रिहॅब करणं या सगळ्या गोष्टी होतात आणि नंतर मग सगळं पूर्णपणे बॉडी बिल्डिंग ही तिला सोडावी लागते. आणि मग होतं ते मेडिकलचा खर्च वेगळा आणि त्याचबरोबर जो संताप होईल तो वेगळा, आणि जे नंतरला गमावलं त्याच्यावरती तो स्ट्रेसमध्ये जाईल किंवा तो विचारामध्ये जातो ते सगळं वेगळं. तर अशा गोष्टी होऊ नये तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये, किंवा तुमचे कोण मित्र असतील, काही फॅमिली मेंबर असतील, किंवा कोण तुमच्या जवळचं कोणी खास असेल तर त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याचं आयुष्य जे आहे ते वाचू शकेल. आणि अशी आणखी एक चांगली माहिती तुमच्यामध्ये मी नेहमी घेऊन येत जाईन, प्रयत्न करेन. माझा जितका मला माझ्या वेळेनुसार मला वेळ भेटतो मी इतका प्रयत्न करतो मित्रांनो तुमचं चांगलं घेऊनसाठी. आणि बरेचशा सप्लिमेंट बद्दल पण आणखी थोडीशी माहिती पुढे घेऊन येणार आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर जी बेल आयकॉन खाली तुम्ही नक्की प्रेस करा, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी माहिती येत राहतील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्थ राहा आणि मस्त राहा. चला मग.